नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताच्या आपल्या पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या अध्यायाच्या आपण 400 ओव्या वाचलेल्या आहेत. आता 400च्या पुढच्या ओव्या आपण वाचणार आहोत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. मी देवांचा आदिदेव, देवी देवपणा माझाची भाव, वया माझी मी आज अव्ययो, अक्षरी अक्षर भाव माझे निअंगे, ईश्वरी जे जे सत्ता ते ते माझी समर्थता, भगवंती भगवंतता जान तत्वता माझीनी, मी आपरूपी आपू, मी प्रकृती पुरुषांचा बापू, सृष्टी रचनेचा संकल्पू, निर्विकल्पू पै माझा, मी आदीची अनादि आदी, मी समाधीची निज समाधी, निज शुद्धीसी माझी निशुद्धी, या परी त्रिशुद्धी अभिमानार्पण, मी अजन्मान जन्मोनी जन्मे, मी कर्मान करोनी करी कर्मे, माझे नियोगे पुरुषोत्तमे, पाविजे महिमे उत्तमत्वाचे, सच्छब्दे माझे अंग, चिशब्दे मीची चांग, ना होनिया तिन्ही भाग, आनंद निर्व्यंग तोची मी, माझे नि सूर्यदृष्टी डोळस, मज माझी चिदाकाशांचा अवकाश, माझे निअंगे जगन्निवास, सावकाश नांदतू, आज अजपणे मी अज, निशेष निर्बीजा मी बीज, माझे निजांगे निज, निज भोज स्वयनाचे, अधिष्ठाना मज माझी अधिवासू, मी जगदीशांचा पूर्णैषू, मी परम पुरुषांचाही पुरुषू, परेशा परेशू मीच स्वये, असता माझे नि संत होय, अचित माझे नि चिदत्व लाहे, निजानंदासी पाहे, आनंदू निर्वाहे माझिनी, मी सकळ सिद्धीची निज सिद्धी, मी सर्वांग देवनी बुद्धीची बुद्धी, मोक्ष मनने तो ही उपाधी, जान त्रिशुद्धी माझिनी, मी साचार निज धर्म, मज माझी ब्रह्म विसरे कर्म, ब्रह्म समाधीचे परब्रह्म, निज निस्सीम मीच मी, हरिहर ब्रह्मा निज निर्धारी, हेही माझे अंशधारी, मी दशावतारांचा अवतारी, माझे निज थोरी मीही नेने, ऐसिया नाना विवंचना, अभिमाने मजे भक्तजना, ब्रह्माहमस्मी दृढ भावना, आपण आपणा पूर्णत्वे अर्पी, जीव घालूनी पूर्णत्वातू, जे जे अभिमान कल्पितू, ते ते संचिती स्वय चित्तू हो, ते ते साचची सोय होतू, तेही पूर्णत अर्पितू निज पूर्णत्वी, ब्रह्महमस्मी नुसंगे वचन, हे अहंते नाम भगवत भजन, महातव तद्रूप होऊन, भजे अभिमान ब्रह्मार्पणेसी, सांडूनी देहबुद्धीचा केरू, भजने उठीला अहंकारू, तो उपरोक्ष निज साक्षात्कारू, पाऊनी पूर्ण निर्धारू पूर्णत्वेवते, मनोनी मना मीची मनन, स्मरणा मीची नित्य स्मरण, चिंतासी मी निज चिंतन, चित्त्या धर्मे विन सर्वदा, ज्याची सहसा प्राप्ती नव्हे, ते निज चित्तेसी चिंतावे, तव अप्रतीची प्राप्ती पावे, चित्त निजानुभवे सहज भजता, तेव्हा निश्चिते जे जे चित्ती चिंत,
ते स्वयेची होय समस्त, या प्रीतीची चित्त भजत ब्रह्मार्पणयुक्त निजबोधे। नाथिले चित्ती ते अचिंतिता अतिचिंता, आथिले चित्ती ते निश्चिता, आथी नाथी सांडली चिंता। सहजेन भजता भजन होय, चित्त चित्त्या आणि चिंतन, या परीतीही झाले समाधान। ते समाधान ही कृष्णार्पण, सहजी संपूर्ण सोये होय। ऐशिया भगवत भजन विधी, भजनशील झाली बुद्धी। ते सकळ कर्मी समाधी, जान त्रिशुद्धी सोये झाली। कर्मचरणी समाधी, एक मनती न घडे कधी। ते पावले नाही निजात्मबोधी, जान त्रिशुद्धी विदेहा। ताठस्थ नाव समाधी, मने त्याची टकली बुद्धी। ते समाधी नव्हे त्रिशुद्धी, जानावी नुसती मूर्छाली। ताठस्थ अपासूनी उठिला, ते तो समाधीस मुकला। तेव्हा एक देशी भाव आला, मंदहिया बोलला न मानिती सत्य। समाधी आणि एकदेशी, बोलता बोलणेही लाजेसी। सत्यमानी ते शब्दपिशी, शुद्ध स्वरूपाची अनोळख। ते येथे प्राचीन अतिसमर्थ, ते मूर्छा आणोनी करी तटस्थ। वाचोनी चालते बोलते समाधिस्थ, जानपा निश्चित वशिष्ठादिक। पाहे पा देवर्षी नारदू, विनोदेन मोडे समाधी बोधू। यज्ञवल्क्याचा समाधी संबंधू, ऋषी प्रसिद्धू प्रेक्षा केली। स्वरूप देखुनी मूर्छित झाला, तो आपनिया आपण तरला। सोय करुणी जन उद्धारिला, तो बोधू प्रकाशिला शुक वामदेवी। या लागी समाधी आणि व्युत्थान, या समाधी आणि उत्थान, या दोन्ही अवस्था सहित जाण। बुद्धी होणे ब्रह्मर्पण, अखंडत्वे पूर्ण परमसमाधी। अर्जुना देऊनी निज समाधी, सवेची घातला महायुद्धी। परी तो कृष्णा कृपानिधी, तटस्थ त्रिशुद्धी निधीच स्पर्शो। सकळ कर्मी समाधी, हे सद्गुरूची बोधी बुद्धी। तरी युद्धी ही त्रिशुद्धी, निज समाधीन मोडे। बुद्धी आकळलेले परब्रह्म, ते आहे तूक चाले कर्म। हेची बुद्धीचे अर्पण परम, इतर तो ब्रह्म अनुमान ज्ञान। स्वरूपी दृष्टी निर्वधी, अनवंचित न समान बुद्धी। कर्म कर्मी अज्ञान न बांधी, परमसमाधी ते नाव। निषेध गेलिया देहबुद्धी, स्वरूपपणे पुंजन बांधी। कर्मा कर्मी अज्ञान न बांधी, ते परम समाधी निर्दृष्ट। ते स्वरूपी निर्वधी, भजनशील झाली बुद्धी। ते सकळ कर्मी समाधी, निजार्पण विधी सोये झाली। जेथे शमली मनाची आधी, ते जाणावी परमसमाधी। समाधी घेणे ते देहबुद्धी, काष्टते त्रिशुद्धी मूर्छित प्राय। मनाची ठाऊके नसे, इंद्रिय व्यापारू तरी दिसे। कर्म निपजे जे ऐसे, ते जाणिजे आपेसे कायिक। श्वासोच्छ्वासाचे परिचार, का निमेषोन्मेषाचे व्यापार। तेही नारायण पर, केले साचार निज स्वभावे।
तरी देह गेह वर्णाश्रमे स्वभागा आदि जी कर्मे ती आचरोनी निजधर्मे पूर्वानुक्रमे अनहंकृती साकरेचे कारले प्रौढ ते देठू काटेनशी सर्व ही गोड तेही इंद्रिय कर्म गूढ स्वादिष्ट दृढ ब्रह्मार्पणे ब्रह्मी कर्म कलापू आघवा आचरोनियानी गौरवा परिकर्तेपणाची या गावा अहंभाव स्पर्शेना मजपासून आले सत्कर्म माझा आचार अत्युत्तम म्या निरसिले मरण जन्म हा स्वभावे देहधर्म उठोनी नेने देह संगे तरी वर्तणे परिदेह धर्म धरू नेने देह स्वभाव लक्षणे ब्रह्मार्पयने विचारती देह धर्माचा नुठे फाटा ज्ञान गर्वाचा न चढे ही ताठा या लागी सहज भजनामा जीवटा झाला तो पैठा अनहंकृती त्यापासून जे जे निपजे ते ते देव म्हणे माझे हाजे या लागी ब्रह्मर्पण ओजे त्याचे स्वभाव सहजे नर्पिता अर्पिती परिसाचे कसवटीवर हे जे जे लागे ते ते साडे पंधरे तेवी निपजे जे जे शरीरे ते ते खरे परब्रह्म त्यांचा खेळू तेची महापूजन त्याची बडबड तेची प्रियस्तवन त्याचे स्वभावी स्वानंदपूर्ण श्रीनारायण सुखावे तो जेवती वास पाहे आवडी देव देवतार आहे मग पाहे अथवा न पाहे तरी देवनी स्वयंस्वभावे दिसे तयासी चालता मार्गे तो मार्गो होई जे श्रीरंगे तो देवाची या दोंदावरी वेगे चाले सर्वांगे डुलत जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण अहेतुक या नाव भजन निर्दोख भागवत धर्म देख या नाव स्वाभाविक जे वर्तन ते सहजे होय ब्रह्मार्पण या नाव शुद्ध आराधन भागवत धर्म पूर्ण जानराया या परी भगवत भजन पथा भय नाही या सर्वथा अभय पुशिले नृपनाथा ते जान तत्वता भजने होय येथे भयाचे कारण राया तू मनशील कोण तेही सांगो सावधान एक श्रवण सौभाग्य निधी आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक तीथ जो म्हणे मी वेगळा देख तेची अज्ञान भयजनक दुःखदायक अतिद्वंदे भयाचे मूळ दृढ ज्ञान त्याचे निर्वर्तक मुख्य ज्ञान तीथ का लागले भगवत भजन ऐसा ज्ञानाभिमान पंडिता एक राया तेची अर्थी ज्ञानासी कारण मुख्य भक्ती हा कृतनिश्चयो आमुच्या मती तेही उपत्पत्ती उधारी अज्ञानाचे मूळ माया जे ब्रह्मादिकान आया गुणमयी लागली प्राणिया जाणते राया अति दुस्तर त्या मायेचे मुख्य लक्षण स्वरूपाचे आवरण द्वैताचे जे स्फुरण मूळ माया जाण तिचे नाव ब्रह्म अद्वयत्वे परिपूर्ण ते स्वरूपी स्फुरे जे मीपण तेची मायेचे जन्मस्थान निश्चय जाण नृपनाथा ते मायेच्या निजपोटी भय शोक दुःखाची या कोटी ब्रह्मा शिवादीचे लागे पाठी इतरांची गोठी ते कोण
ते महामायेची निवृत्ती करावया दाटुगी भगवद्भक्ती सोये श्रीकृष्ण येती अर्थी बोलिला अर्जुना प्रती गीते माझी माया मनी जे भगवत शक्ती भगत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चलती भक्त सुखे तरती हरिमाया हरीची माया हरिभजने हरिभक्ती सुखेची तरणे हे निजगुह्य अर्जुनाचेनी कारणे स्वये श्रीकृष्णे सांगितले मायेची हेची निजपुष्टी स्वरूपे विमुख करी दृष्टी द्वैतभावे अत्यंत लाठी भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा भयाचे जनक द्वैतभान द्वैतजनक माया जान माया निर्वर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान बोलती ऐसे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान ते भक्तीचे पोसणे जाण न करीता भगवद्भजन ब्रह्मज्ञान कदानुपजे जरी जाहले वेदशास्त्र संपन्न तीही न करिता भगवद्भजन मायानी वर्तक ब्रह्मज्ञान तयासीही जान कदानुपजे शब्द ज्ञानाची युक्तती दाटुगी होय लौकिक स्थिती माया निर्वर्तक ज्ञानप्राप्ती न करिता हरिभक्ती कदानुपजे हरी गुणाची रसाळ कहाणी ते ब्रह्मज्ञानाची निजजननी हरिनामाचे गर्जनी जीव घेऊनी माया पळे माया पळता पळून लाहे हरिनाम धाके फ्रीरोनी जाये या लागी हरिमाया पाये बांधून लाहे हरिभक्ता नामाची परम दुर्धर गती माया साहो न शके निजशक्ती हरिभक्त माया सुखे तरती या लागी श्रीपती बोलिला स्वये सायुज्यची चारी मुक्ती अंकी वाढवी भगवद्भक्ती तेन करिता अनन्य गती शास्त्रज्ञ मुक्ती न घडे कदा हरिभजनी जे विमुख त्यासी सदा द्वैत सन्मुख महाभयेसी दुःखदायक प्रपंचू देख दृढवाढी जेवी कायकी भ्रमू पडे तो पूर्णपणे पश्चिमेकडे तैसी वस्तु विमुखे वाढे अतिगाढे मिथ्यद्वैत द्वैताची भेदविहीरे सुटती संकल्प विकल्पाचे झरे तेथ जन्म मरणाचे निपुरे बुडे एकसरे ब्रह्मांड गोळ जन्म मरणाची या ओढी नाना दुःखाची या कोडी अभक्त शोषिती साकडी हरिभक्ताचे ओढी स्वप्नीही न लगे भक्तीचे अगाध महिमान तेथे रिघेना भगवद्बंधन तेथे रिघेना भवबंधन ते करावया भगवद्भजन सद्गुरु चरण सेवावे निज शिष्याची मरणचिंता स्वये निवारी तो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता ईरते गुरुता मंत्रतंत्र उपदेशी ते घरोघरी गुरु आहेत आईते जो शिष्यासी मिळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी गुरुदेव गुरुमाता पिता गुरु आत्मा ईश्वर वस्तुता गुरु परमात्मा सर्वथा गुरु तत्वता परब्रह्म गुरुचे उपमे समान पाहता जगी न दिसेयान अगाध गुरुचे महिमान तो भाग्येवी न भेटेना
निष्काम पुण्याची कोडी, अगाध वैराग्य जोडे जोडी, नित्य नित्य विवेक आवडी, ते पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा हाती चढे, तेथे भक्तीचे भांडार उघडे, तेव्हा कळी काळ पळे पुढे, काय से बापुडे भवभय. गुरु ते मनो माता पिता, ते एक जन्मी सर्वथा, हा सनातन तत्वता, जानपा वस्तुता माय बापू. अधोद्वारे उपजविता, ते लौकिकी माता पिता, अधोद्वारा आतळो निदिता, तो सद्गुरु पिता सत्यत्वे शिष्या. गुरु ते मनो कुळदेवता, तिची कुळकर्मीचा पूज्यता, हा सर्व कामी अकर्ता, पूज्य सर्वथा सर्वार्थी. गुरु मनो देव समान, तव देवांची याचेनी देवपण, मग त्या सद्गुरु समान देवही जाण तुकेना. गुरु ब्रह्म दोन्ही समान, तेही उपमा किंचित न्यून, गुरु वाक्ये ब्रह्म